ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदार कुटुंबियाच्या घरी प्रिया आलेली आहे आणि प्रिया सर्वांना एकत्र करून त्यांना काहीतरी सांगत आहे. प्रियाने सर्वांच्या समोर एक बॉक्स ठेवलेला आहे. आता तुमच्या सर्वांच्या मनातून कायमची सायलीची आठवण गेलीच पाहिजे आणि ती जाण्यासाठी या बॉक्समध्ये तिने दिलेल्या सर्व वस्तू एक एक करून टाका आणि हा बॉक्स मी जाळून टाकणार आहे. म्हणजे सायलीच्या आठवणी सुभेदार कुटुंबियाच्या मनातून कायमच्या निघून जातील असा निष्कर्ष तिनं मांडलेला आहे. तिने सांगितल्याप्रमाणे घरातील प्रत्येक सदस्य आपल्याला जे काही दिलेलं आहे ते त्या बॉक्समध्ये टाकत आहे. अस्मिता सांगते की मला तर तिनं रिंग दिलेली होती. तशा तर त्या रिंग खूपच स्वस्तातल्या होत्या. असं पण मला त्या घालायची इच्छाच नव्हती. त्या रिंग मी याच्यामध्ये टाकते असं म्हणून तिने त्यामध्ये रिंग टाकलेली आहेत. तर एक-एक करून प्रत्येक सदस्य त्यामध्ये एक-एक वस्तू टाकत आहे. अश्विनने देखील एक वस्तू टाकलेली आहे. कल्पनाच्या हातात देखील एक अल्बम आहे, पण अजून तो अल्बम तिने टाकलेला नाहीये. प्रिया मात्र सर्वांना उत्स्फूर्त करतेय आणि सांगते, की आत्ताच्या आत्ता या सगळ्या वस्तू तुम्ही त्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. जर का तुम्ही त्याच कावटाळून बसलात, तर तुम्ही तिच्याच आठवणीत आहात, असा त्याचा अर्थ होतोय. आपल्याला आता तिच्या त्या वाईट आठवणीतून बाहेर निघायचं आहे. त्यामुळं पटापट वस्तू टाका, असं ती सर्वांना प्रेरणाच देत आहे. अस्मिताच्या हेअर रिंग्स टाकून झालेल्या आहेत आणि आता बारी आहे ती म्हणजे पूर्णाजीची. पूर्णाजीच्या हातामध्ये एक शॉल आहे आणि ती शॉल तिनं टाकावी असं सर्वांना वाटतंय. अस्मिता माझ्याकडे अजून काय आहे का बघून येते आणि तेही टाकून देते असं म्हणून तिथून निघून गेलेली आहे. पूर्णाजीने ती शॉल टाकावी अशी इच्छा प्रियाची आहे आणि म्हणून ती पूर्णाजीला म्हणते की आजी आता ना तू या सर्व गोष्टींना धरून बसू नको. किती जरी कवटाळून बसलं तरी तिला काही वाटणार नाहीये. आपण इथं किती दुःखात आहोत याचं तिला काय पडलेलं आहे का? ती तिकडं अतिशय मजेत असणार आहे. तिची तिकडं मजा चालू असणार आहे आणि आपण मात्र तिच्या दुःखात इथं बसलेलो आहोत. आता एक-एक करून वस्तू टाकल्या तर तिच्या दुःखातून आपण बाहेर जाणार आहेत असं म्हणल्यानंतर पूर्णाजी देखील उठलेली आहे आणि तिने ती शाल आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर आता बारी आहे ती म्हणजे कल्पनाची. कल्पनाच्या हातामध्ये जो अल्बम असतो, तो अल्बमसुद्धा आता कल्पनाने त्यामध्ये टाकलेला आहे. पूर्णाजीनं शाल टाकलेली पाहून कल्पनाने देखील स्वतःच्या जवळचा एक अल्बम, एक पुस्तक आहे, ते त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्यानंतर प्रिया पाहते, की आता कोणाकडे काय राहिलं असेल का? ती मनात विचार करते, की आता कोणाकडे काय राहू द्यायचं नाहीये. आपल्याला आजच्या आज या बॉक्सची विल्हेवाट लावायची आहे. हा बॉक्स मी बागेत नेऊन जाळून टाकणार आहे. अजून काय असेल तर पटापट टाका, असं देखील ती सांगते. तेव्हा प्रियाचं लक्ष जातं ते म्हणजे विमलकडं. आता तेवढ्यात अस्मिता आलेली आहे. अस्मिता अजून काही वस्तू घेऊन आलेली आहे आणि त्या वस्तू देखील तिने त्या बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. आता माझ्याकडं काहीसुद्धा राहिलं नाही. माझ्या आयुष्यातून मी सायलीला डिलीट करून टाकलं, असं देखील ती सर्वांना सांगते. प्रिया म्हणते, "गुड." तिचं लक्ष जातं ते विमलकडं. "विमल, तू काहीच टाकलेलं नाहीये. तुला सायलीनं काहीच दिलं नाही का?" असा प्रश्न प्रियाने तिला विचारलेला असतो. तेव्हा विमल मात्र अतिशय खोचक उत्तर देते. विमल म्हणते, "मला ₹6,000 दिले होते, पण आता त्या नोटा माझ्याकडे नाहीयेत. त्या असत्या तर तुम्ही त्या जाळल्या असत्या का?" असं ती मुद्दाम प्रियाला विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, "मी तुला सांगितलंय तेवढं कर. मी तुला विचारलेलं नाहीये तिनं तू काय-काय मदत केलेली आहे. अजून काय असेल तर सांग." तेव्हा अजून एकदा विमल तिची फिरकी घेते आणि खोचकपणे म्हणते, "अजून का? तिने फ्रीजमध्ये काही भाज्या आणून ठेवलेल्या आहेत. त्या भाज्यासुद्धा टाकायच्या का याच्यामध्ये? त्या भाज्या पण तुम्ही जाळून टाकणार का?" असं मुद्दाम विमल तिला बोलत आहे. प्रिया म्हणते, की "जा, आत्ताच्या आत्ता त्या भाज्यासुद्धा घेऊन ये." प्रिया जेव्हा असं बोलते, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं. विमल म्हणते, "अहो, त्या भाज्यांचं तुम्ही काय करणार आहे?" प्रिया म्हणते, "तुला जेवढं सांगितलेलं आहे ना, तेवढं कर. तुला सांगितलंय ना, भाज्या घेऊन ये. त्या भाज्या आत्ताच्या आत्ता घेऊन ये आणि या बॉक्समध्ये टाक." हे प्रियाच्या डोक्यात एकच विचार चाललेला असतो, ते म्हणजे आता सायलीचं या घरामध्ये काही राहायला नको. काही कारणाने सायली कोणाला देखील आठवायला नको. म्हणून ती मुद्दाम विमलला म्हणते, की "आता तू कसलाही प्रश्न न विचारता जा आणि तिनं ज्या काही भाज्या आणलेल्या आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत, त्या भाज्या आणून या बॉक्समध्ये टाक." विमल मात्र खोचकपणे बोललेले असते. विमल म्हणते, "ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल तर त्या भाज्या देखील मी आणते आणि या बॉक्समध्ये टाकते." पण पूर्णाजीला मात्र प्रश्न पडलेला आहे. पूर्णाजी म्हणते, "अगं प्रिया, तू काय करणार आहेस त्या भाज्यांचं? आता त्या भाज्या जाळून टाकणार आहेस का?" तेव्हा प्रिया म्हणते, "नाही हो, त्या भाज्या मी घेऊन जाणार आणि जो काही गरजवंत असेल ना, त्या गरजवंताला त्या भाज्या देणार." प्रियाची ही युक्ती पूर्णाजीला देखील आवडलेली असते. काही केल्या आता सायलीची कोणतीच आठवण आपल्या घरामध्ये नको, असं त्यांना देखील वाटत असतं आणि प्रिया देखील आता या गोष्टीवर खुश झालेली आहे, की घरातला प्रत्येक सदस्य आपल्या जवळची सायलीची आठवण मिटवण्यासाठी तयार झालेला आहे.
आपण केलेली युक्ती सुभेदार कुटुंबियाच्या अगदी गळ्यात उतरली आहे. या गोष्टीमुळे प्रिया मात्र खुश झालेली असते. अर्जुन आता त्याच्या रूममधून वरून खाली येत असतो, तेव्हा त्याला दिसतं की प्रिया एक मोठा बॉक्स घेऊन बसलेली आहे आणि सर्वांना त्यामध्ये काही ना काहीतरी टाकायला लावत आहे. तेवढ्यात कल्पनाचं देखील लक्ष अर्जुनकडे जातं आणि कल्पना आता पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, तुमचा नातू आलेला आहे. त्याला देखील सांगा की सर्व काही आठवणी असतील त्या या बॉक्समध्ये टाका. त्याच्या रूममध्ये असलेले सर्व फोटो असतील सायलीचे, ते फोटो देखील यामध्ये टाकायला सांगा. कारण आता आपल्या घरामध्ये सायलीची कोणतीच आठवण ठेवायला नको असं मला वाटत आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, त्याला मी सांगणारच आहे. सगळे फोटो तो घेऊन येईल आणि ते देखील आपण जाळून टाकायचे आहेत. सायलीचं तोंड देखील बघण्याची माझी इच्छा राहिलेली नाहीये. कल्पना देखील म्हणते, मला पण असंच म्हणायचं आहे, पण तुमचा नातू ऐकणार आहे का नाही ते मात्र मला माहिती नाहीये. अर्जुनने ही गोष्ट ऐकलेली असते. अर्जुन त्या सर्वांचं बोलणं ऐकून आता त्यांच्या जवळ म्हणजे प्रियाच्या जवळच आलेला असतो. अर्जुन म्हणतो, तुम्हाला असं वाटतंय ना, की मी माझ्या मोबाईलमधले फोटो देखील डिलीट करावे. ते काय मी एका सेकंदामध्ये डिलीट करून टाकतो. त्याची काळजी तुम्ही काहीच करू नका. त्यासाठी मोबाईल प्रियाकडे देण्याची सुद्धा गरज नाहीये. मी स्वतःच ते सिलेक्ट करतो आणि डिलीट करून टाकतो असं म्हणून अर्जुनने खरोखरच सगळे फोटो सिलेक्ट केलेले असतात आणि एका सिंगल क्लिकवर त्याने सर्व फोटो डिलीट देखील करून टाकलेले असतात. ते पाहून घरच्या सर्व सदस्यांना बरं वाटतं. सर्वांनाच असं वाटतं, की अर्जुनने देखील आता आपल्या आयुष्यातून सायलीला डिलीट करून टाकलेलं आहे. तेव्हा कल्पना म्हणते, "बरं झालं. तुला देखील पटलं ना आता, की सायलीला आयुष्यातून डिलीट करून टाकणं, तिच्या आठवणी नष्ट करून टाकणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे. आता तू तिचा विषय सोडून दिलेला आहे ना, ही गोष्ट मला देखील पटली." असं अर्जुनचे वडील देखील बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतात, "तुम्हाला असं का वाटतंय, की मी तिला माझ्या आयुष्यातून डिलीट करून टाकलंय? मी फक्त तिचे फोटो डिलीट करून टाकलेत. ते पण तुम्ही म्हणताय ना, म्हणून मी फोटो डिलीट करून टाकलेले आहेत. सायलीला आयुष्यातून डिलीट करणं माझ्याकडून तर शक्य होणार नाहीये आणि तुमच्या प्रियालाच विचारा, की ते कसं करायचं असतं. मोबाईलमधले फोटो डिलीट करून टाकणं शक्य आहे. तिच्या आठवणी बॉक्समध्ये टाकून त्या जाळून टाकणं शक्य आहे. पण ज्या आठवणी मनामध्ये आहेत, त्या आठवणी प्रिया तू कशी डिलीट करणार आहे? असा खोचक प्रश्न आता अर्जुननेच तिला विचारलेला असतो. तेव्हा तिच्या लक्षात आलेलं आहे, की अर्जुनला अजून त्या आठवणी विसरण्याची इच्छा झालेली नाहीये. अर्जुन सर्वांना सांगतोय, की सायली ही माझ्या कायमस्वरूपी मनामध्ये राहणार आहे. तुम्ही तिच्या सगळ्या आठवणी जरी डिलीट करून टाकल्या, सगळ्या आठवणी जाळून टाकल्या, तरी देखील सायलीला मी माझ्या आयुष्यभर विसरणं शक्य नाहीये. हे सांगितल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. सर्वात मोठा धक्का तर प्रियाला बसलेला आहे. तिला असं वाटलेलं असतं, की अर्जुन तिचं ऐकतोय आणि तिचं ऐकूनच त्याने सर्व फोटो डिलीट करून टाकलेले आहेत. पण अर्जुननं जो काही सवाल केलेला आहे, त्यामुळं सुभेदार कुटुंबीय खरोखरच टेन्शनमध्ये आलेले आहेत. कारण सर्वांनाच माहीत आहे, की सायलीच्या आठवणी जाळणं शक्य आहे. पण सायलीला कायमस्वरूपी मनातून काढणं हे कोणालाच शक्य नाहीये. अर्जुननं फक्त ते बोलून दाखवलं आहे आणि त्यावर कोणताच उपाय सुभेदार कुटुंबियाच्या कोणत्याच सदस्याकडे राहिलेला नाहीये. प्रिया मात्र विषय टाळत बोलते, की "अर्जुन, आता जे काय झालं असेल ते होऊ देत, पण आता तुझ्या रूममधले सगळे फोटो आण आणि यामध्ये टाक." अर्जुन म्हणतो, "ते देखील मी टाकायला तयार आहे." पण आता सर्व कुटुंबीय मात्र शांत झालेत. कारण सर्वांच्या एक गोष्ट चांगली लक्षात आलेली आहे, की ती म्हणजे सायलीला आपल्या मनातून घालवणं शक्य नाहीये. सायली आपल्या मनातून जाणं शक्य नाहीये. कारण सायलीनं सर्वांसाठी तेवढं काही केलेलं आहे. सायलीला सहजासहजी विसरता येणं शक्य नाही. अर्जुन आता त्यांच्याजवळ देखील थांबत नाही. अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे सुमनची धावपळ सुरू झालेली आहे. सुमन घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे, पण सायलीनं तिच्यासाठी चहा केलेला आहे. सायली तिला म्हणते, की "एवढी गडबड करून जाण्याची काय गरज आहे? मी चहा केलाय ना. अगोदर गरमागरम चहा घ्या आणि नंतर जा." मात्र कुसुम काही केल्या ऐकत नाहीये. कुसुम म्हणते, "आता नाही मला पिणं शक्य. कारण मला ना एक काम मिळालं आहे. स्वयंपाकाचं एक काम मिळालंय. मला त्यांच्याशी बोलायला जाणं गरजेचं आहे. ते जर का निघून गेले, तर हे काम देखील माझ्या हातचं निघून जाईल. मला आता चहा प्यायला वेळ नाही." असं म्हणून कुसुम मात्र गडबडीनं घराच्या बाहेर पडत आहे. घराच्या बाहेर पडत असताना सायलीच्या मात्र डोक्यात विचार येतो, की आजपर्यंत कोणतं जरी काम मिळालं, तर यांनी मला सांगितलं, पण आज मला हे काम मिळालेलं का सांगितलं नसेल? असा प्रश्न तिच्या मनात पडलेला असतो. कदाचित घरी चाललेल्या टेन्शनमुळं त्या मला काही बोलल्या नसतील, असं तिला वाटत असतं. पण इकडे बाहेर चैतन्य आलेलं आहे आणि चैतन्य वाट पाहतोय, ती म्हणजे कुसुमची. चैतन्याचं आणि कुसुमचं एकमेकांना भेटायचं ठरलेलं आहे. पण कुसुम मात्र अजून आलेली नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, की "आता मला फोन करणंच गरजेचं आहे." असं म्हणून चैतन्याने फोन लावलेला आहे.
पण कुसुमचा फोन मात्र घरी राहिलेला असतो आणि कुसुम धावत पळत चैतन्याकडेच येत असते. पण आता चैतन्याने तोपर्यंत फोन लावलेला असतो. चैतन्य फोन लावतो आणि नेमका तो फोन घरी राहिलेला असतो आणि तो फोन उचलला आहे ते म्हणजे सायलीनं. सायलीला आश्चर्य वाटतं, की चैतन्य सर हे कुसुमला फोन का करत आहेत? तिनं तो फोन उचललाय आणि फोन घरी राहिलाय असं ती सांगणारच असते. पण तोपर्यंत चैतन्य बोलतो, की "अहो, ह्या टपरीच्या जवळ मी थांबलोय. तुम्हाला सांगितलं ना लवकर या. माझ्याकडे पण जास्त वेळ नाहीये." असं म्हणल्यानंतर सायलीच्या लक्षात आलंय, की चैतन्य हा कुसुमला भेटण्यासाठी आलेला आहे आणि ती गोष्ट कुसुमने आपल्यापासून लपवलेली आहे. पण चैतन्य कुसुमला का बरं भेटायला आला असेल, असा प्रश्न मात्र तिच्या मनामध्ये असतो. सायलीनं फोन कट केलेला आहे. अर्जुनला असं वाटतं, की तो मेसेज कुसुमलाच पोहोचलेला आहे. इकडे कुसुम धावत पळत त्याच्याकडे येत असते. कुसुम आलेले पाहून चैतन्य विचारतो, की "अहो किती उशीर झाला?" तेव्हा ती सांगते, की "अहो सायली होती ना, त्यामुळं मला जरा यायला उशीर झाला. पण मला तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे, ती सांगायची आहे." तो म्हणतो, "कसली जबरदस्त बातमी? काय आहे जरा पटकन सांगा ना?" तेव्हा एक महत्त्वाची बातमी कुसुमने चैतन्याला सांगितलेली आहे, ती म्हणजे सायली देखील अर्जुनवर प्रेम करते. सायलीचं देखील अर्जुनवर जीवापाड प्रेम आहे. चैतन्य जेव्हा हे सगळं ऐकतो, तेव्हा त्याच्या कानावरच विश्वास बसत नाही. तो म्हणतो, "तुम्ही काय बोलताय? तुम्हाला समजतंय का?" कुसुम म्हणते, "अहो, अगदी योग्य तेच बोलतेय. मी सगळं हे तिच्याकडून काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं मला तिनंच सांगितलेलं आहे. मी सांगते ते अगदी 100% खरं आणि बरोबर आहे. तुम्ही ऐकतायत ते पण बरोबर आहे." सायलीच्या मनामध्ये अर्जुनविषयी प्रचंड प्रेम आहे आणि हे ऐकल्यावर चैतन्य तर उड्या मारायला लागतो. "येस, येस" असं म्हणायला लागतो. तेव्हा कुसुमला कळत नाही, की हा असा का करतोय? ती म्हणते, "काय झालं? एवढ्या उड्या का मारताय तुम्ही?" तेव्हा तो सांगतो, की "अहो, अर्जुनच्या पण मनामध्ये तिच्याविषयी प्रचंड प्रेम आहे." तेव्हा कुसुम म्हणते, "मग हे दोघं एकमेकांशी बोलत का नाहीत?" तेव्हा ती चैतन्याला सांगते, की अर्जुनला हिरवा कलर आवडत होता, म्हणून सायलीने हिरव्या कलरचे धपाटे केलेले होते. त्याचबरोबर चैतन्य सांगतो, की "अहो, पण तिला तर हिरवी साडी घालायला सांगितली होती ना?" पण ती म्हणते, की "अहो, तिच्याकडे हिरवी साडी होती, पण ती खराब झालेली होती, त्यामुळे ती घालू शकली नाही." चैतन्याला आता नक्की कहाणीमध्ये काय ट्विस्ट झालेला होता ते समजलेलं आहे. चैतन्य म्हणतो, "याचा अर्थ या दोघांचं पण एकमेकावर प्रेम आहे." तेव्हा कुसुम म्हणते, "हो, या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. आपण असं ऐकलं होतं, की प्रेम हे आंधळं असतं, पण या दोघांचं प्रेम आंधळं नाहीये. या दोघांचं प्रेम मुकं आहे." अगदी मुके होऊन हे बसलेले आहेत. दोघांच्या पण मनात एवढं प्रेम असून त्या दोघांनी अजूनही व्यक्त केलेलं नाहीये. चैतन्य म्हणतो, "मग झालं तर आता एकदम सोपा पर्याय आपल्या हाती लागलेला आहे. आत्ताच्या आत्ता मी अर्जुनला जाऊन सांगतो, की सायलीचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे." तेव्हा मात्र कुसुम चिडते आणि म्हणते, "तुम्हा पुरुषांना ना ह्याच गोष्टी कळत नाहीत. अहो साधी गोष्ट आहे. तुम्हाला असं कसं काय वाटतं, की आपण जाऊन सांगावं?" चैतन्य म्हणतो, "हो, ते देखील चुकलंच ना. मग काय करावं असं तुम्हाला वाटतं?" कुसुम म्हणते, "अहो त्या दोघांचं प्रेम आहे, तर ते त्या दोघांनीच व्यक्त केलं पाहिजे ना. आपण त्यांच्यामध्ये मध्यस्थी करूया, ती म्हणजे त्यांना भेट घडवण्यासाठी. आता आपण त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू करूया." तेव्हा चैतन्य म्हणतो, "अगदी बरोबर आहे. आपण हेच करणं गरजेचं आहे. कारण प्रेम ते एकमेकावर करतायत, तर त्यांनीच ते व्यक्त केलं पाहिजे. कारण तो त्यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण असणार आहे. आता त्यासाठी काय करावं लागेल?" असं तो कुसुमला विचारतो. तेव्हा कुसुम सांगते, की "त्या दोघांना जास्तीत जास्त वेळ एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या दोघांनी जर का एकमेकांजवळ वेळ घालवला, तर ते व्यक्त होतील आणि ते दोघंही एकमेकावर प्रेम करत आहेत, हे एकमेकांना सांगतील." चैतन्य विचारतो, "पण मधुभाऊचं काय?" तेव्हा कुसुम म्हणते, की "त्यांच्यापासून लपूनच ही गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. मधुभाऊंना जर का समजलं, तर अजून मोठा राडा होणार आहे आणि मधुभाऊंच्या पुढं सायली कधीच मान्य करणार नाही, की ती अर्जुनवर प्रेम करते म्हणून. त्यामुळं आपल्याला त्यांना एकांतात असा वेळ देणं गरजेचं आहे." तेव्हा चैतन्य म्हणतो, "ठीक आहे. मग आत्तापासून आपलं ठरलं. त्या दोघांना एकत्र आणायचं आणि त्यासाठी आता आपण एक मिशन ठरवूया." कुसुम म्हणते, "कसलं मिशन?" तेव्हा तो सांगतो, की "अर्जुन आणि सायली यांना एकत्र आणण्याचं मिशन. #सायजून मिशन." तेव्हा कुसुम म्हणते, "6 जून? पण 6 जूनला काय आहे?" तेव्हा चैतन्य म्हणतो, "अहो 6 जून नाही हो. सायली आणि अर्जुन यांचं मिशन 6 जून आणि या मिशननुसार आपण आता या दोघांना एकत्र आणायचं. त्यांना जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायला मिळालाच पाहिजे. हे आता आपल्या मिशनचं टार्गेट असणार आहे." तेव्हा कुसुमला देखील ही गोष्ट पटते. ती म्हणते, "चालेल. आता या मिशनमध्ये आपण दोघंच आहोत. पण ही वाच्यता कोणाला देखील करायची नाही. मी मधुभाऊंना देखील हे कळू देणार नाही आणि तुम्ही कोणालाच ही गोष्ट कळू देऊ नका." चैतन्य म्हणतो, "तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. या मिशनमध्ये फक्त आपण दोघंच असणार आहेत आणि आपला उद्देश असणार आहे तो म्हणजे सायली आणि अर्जुन यांना एकत्र आणणं आणि त्यांचं एकमेकावर प्रेम आहे हे त्यांनी एकमेकाला सांगायला लावणं."
आता ही गोष्ट दोघांनी देखील मान्य केली आहे. दोघं देखील या मिशनसाठी डन म्हणत असतात आणि एकमेकाला असा हात मारत असतात. तेवढ्यात कुसुमचं लक्ष गेलं ते म्हणजे सायलीकडं. कुसुमच्या लक्षात आलेलं असतं, की सायली खाली आलेली आहे आणि आपण दोघं बोलतोयत म्हणजे चैतन्याने आपण बोलतोय या गोष्टीकडं सायलीचं लक्ष गेलेलं असतं आणि खरोखरच सायलीनं ते पाहिलेलं असतं. सायलीला कळत नाही, की हे दोघं इथं का थांबलेले आहेत. सायली म्हणते, की तुमचा मोबाईल वर राहिलेला होता आणि जेव्हा मी फोन उचलला तेव्हा चैतन्य सर म्हणले, की ते खाली आलेले आहेत. नक्की तुम्ही दोघं इथं का थांबलेला आहात आणि तुम्ही काय बोलत आहात आणि तुम्ही मला का सांगितलं नाही, की आज चैतन्य सर येणार आहेत. तेव्हा कुसुम म्हणते, की "अगं ते कामाचं होतं ना, त्यासाठीच ते बोलायला आलेले आहेत." तर चैतन्य सर म्हणतात, "अहो अर्जुनने मला पाठवलेलं आहे. अर्जुनने मला विचारायला लावलंय, की तुमची तब्येत कशी आहे ते. तो तुमची खूप काळजी करत आहे." हे ऐकल्यावर सायलीला देखील बरं वाटतं. सायली म्हणते, "हो का? अहो मला पण त्यांची काळजी वाटते. त्यांची तब्येत कशी आहे?" तेव्हा चैतन्य म्हणतो, "त्यांची तब्येत ना, अहो ठीक आहे. आता तुमची आठवण काढतायत म्हणल्यानंतर ठीकच असणार ना." तेव्हा सायली म्हणते, "मला त्यांची खूप काळजी वाटते." चैतन्याला समजलंय, की सायलीला काळजी का वाटते ते. तेव्हा चैतन्य म्हणतो, "तुम्ही काळजी करणं साहजिकच आहे, पण आता ही काळजी त्याच्यापर्यंत कशी पोहोचवावी ते मात्र मला कळत नाही." सायली म्हणते, "ते मात्र तुमचं बरोबर आहे. असो, त्यांना काळजी घ्यायला सांगा." असं म्हणून सायली मात्र तेथून निघून जात असते. चैतन्य म्हणतो, "काहीच काळजी करू नका. तुमचा सगळा मेसेज मी अगदी त्यांना व्यवस्थित देईल." सायली म्हणते, "म्हणजे काय?" तो म्हणतो, "म्हणजे हेच की तुम्हाला काळजी वाटते ना, हे त्याला सांगणं गरजेचं आहे." तेव्हा सायली म्हणते, "हो, त्यांना सांगा की मी त्यांची काळजी करत आहे." सायलीला नक्की काय बोलायचं असतं हे चैतन्याला समजलेलं असतं. सायली मात्र तेथून निघून जाते. कुसुम सांगते, की "हे मिशन सिक्रेट आहे एवढं मात्र लक्षात ठेवा." इकडे मधुभाऊ मात्र घरामध्ये येरझाऱ्या मारत असतात आणि ते विचार करत असतात, की सायली आणि कुसुम नक्की कुठे गेलेल्या आहेत. तेवढ्यात त्या दोघेही येतात आणि मधुभाऊ त्यांच्यावर चिडतात आणि म्हणतात, "सकाळ-सकाळ तुम्ही दोघेही कुठे गेले होतात ते आत्ताच्या आत्ता सांगा. सायली कुठे गेली होती सांग." तेव्हा सायली बोलणार असते, की "मी खाली गेले होते, चैतन्य सरांना भेटले." तेवढ्यात कुसुम म्हणते, की "अहो, आम्ही दोघी मंदिरात गेलेलो होतो." तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "बरं झालं मंदिरात गेला होतात. आज अशी पण माझी तारीख आहे. अगोदर आपण मंदिरात जाऊन येणं गरजेचं होतं. तुम्ही जाऊन आलात ते बरं केलं. बरं चला आता उशीर नको करायला, लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे." असं ते म्हणतात आणि त्याचबरोबर ते सायलीला सांगतात, की "सायली, तू मात्र आमच्याबरोबर यायचं नाहीये." सायली म्हणते, "अहो, पण माझा त्या वकिलावर विश्वास नाहीये. तो जोशी वकील केस नीट लढतोय का नाही हे मला पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं मला यायचं आहे." मधुभाऊ म्हणतात, "पण तू जर का तिथं आली तर पुन्हा एकदा तुझी आणि अर्जुनची भेट होणार आहे. मला माहिती आहे, की अर्जुन शांत बसणार नाही. अर्जुन देखील त्या सुनावणीसाठी येणार आहे आणि मला वाटतं, की आता तुझी आणि त्याची भेट व्हायलाच नको. तू त्याच्या नजरेसमोर यायलाच नको असा माझा विचार आहे आणि त्यामुळं मी तुला सांगतोय ते तुला ऐकावंच लागेल. तू मात्र आज केसच्या संदर्भामध्ये वकिलांकडे भेटायला येणार नाहीस किंवा माझी केसची सुनावणी ऐकायला सुद्धा तू येणार नाहीयेस असा हुकूमच आता त्यांनी सोडलेला असतो." ही गोष्ट मात्र सायलीला पटलेली नसते. सायली म्हणते, "अहो, मी अर्जुन सरांना भेटायला येत नाहीये. मी तुमची सुनावणी ऐकण्यासाठी येत आहे." तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "ते मला सगळं कळतंय तू कशासाठी येते ते. पण मी तुला सांगितलंय ना, तिथं येण्याची गरज नाहीये. माझ्याबरोबर कुसुम आहे. कुसुम सगळं ऐकेल आणि तुला सांगेल. तू तिथं येऊन अजून काय वेगळं करणार आहेस? केस तर जोशी वकील लढणार आहेत ना. मी सांगतोय तेवढं कर आणि घरामध्ये थांब." पण तिची मात्र थांबण्याची इच्छा नसते. सायली हट्टच करते आणि म्हणते, "मी तुमचं काय ऐकणार नाहीये. मला येणं गरजेचं आहे. मला खूप काळजी वाटते." तेव्हा मात्र मधुभाऊ चिडतात आणि कुलूप घेतात आणि म्हणतात, "आता मी बाहेरून कुलूप लावणार आहे. तुला काय करायचं असेल ते कर. मी तुला घेऊन जाणार नाहीये." तेव्हा कुसुम म्हणते, "अहो मधुभाऊ असं नका करू. तिला पण येऊ द्या आपल्याबरोबर. बरं नसलं यायचं तर कुलूप तरी घालू नका." पण मधुभाऊ म्हणतात, "तुला यायचं असेल तर चल. तुला सुद्धा यायचं नसेल तर तू सुद्धा आतमध्येच थांब. तुम्हाला दोघीलाही आत ठेवून मी कुलूप घालू शकतो. तुला माहिती आहे ना? चल आत्ताच्या आत्ता." असं म्हणून ते बाहेर येतात आणि बाहेरून त्यांनी दरवाजा लावून घेतलेला आहे आणि खरोखरच त्यांनी त्या दरवाजाला कुलूप लावून टाकलेलं आहे. कितीही दरवाजा वाजवला तरी ते दरवाजा उघडत नसतात आणि सायलीला सांगतात, की "अजिबात तू बाहेर यायचं नाही आणि मी सांगतोय ते तुला ऐकावंच लागणार आहे." कुसुम देखील त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, की "अहो मधुभाऊ असं करू नका. तिला आपल्याबरोबर येऊ द्या. बरं यायचं नसेल तर किमान कुलूप तरी घालू नका." पण मधुभाऊ मात्र ऐकत नसतात. मधुभाऊ म्हणतात, "मी सांगतोय तेच बरोबर आहे. हिला आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि बाहेरून कुलूप देखील लावणं गरजेचं आहे. जर का उघडं ठेवलं तर ही बाहेर निघून येईल असा संशय आता माझ्या मनामध्ये येत आहे." अक्षरशः कुसुम त्यांना हात जोडून बोलत असते, पण मधुभाऊ मात्र कुसुमचं देखील ऐकत नसतात. "आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला, वेळ होत आहे. हिला आतमध्येच थांबू द्या." असं म्हणून ते मात्र निघून चाललेले असतात.
आणि त्यांच्या पाठीमागे आता कुसुमला जाण्याशिवाय पर्यायच नसतो. कुसुम आता खिडकीकडे आलेली असते आणि सायली देखील खिडकीकडे आलेली असते. सायली आणि कुसुम एकमेकांना भेटतात आणि सायली रडायला सुरुवात करते. सायलीला खूपच वाईट वाटलेलं असतं. एकतर अर्जुनला बघायला देखील मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट जोशी वकील नक्की कशी केस लढणार आहे ते आपल्याला पाहता देखील येणार नाही आणि ऐकता देखील येणार नाही. या गोष्टीचं मोठं दुःख तिला होत असतं. तेव्हा कुसुम तिचा हातात हात घेते आणि काळजी घे असं म्हणून निघून जाते. तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं. सायली अक्षरशः ढाय मोकलून रडायला लागते. आपल्याबरोबर या गोष्टी अशा का होत आहेत असा विचार ती स्वतःच्या मनाशी करत असते. तिला वाटत असतं की मधुभाऊंनी कुलूप लावून जाणं योग्य नाहीये. पण आता मधुभाऊ मात्र कुलूप लावून गेलेले असतात आणि सायली मात्र खिडकीत उभा राहून रडत बसलेले असते. इकडे सुभेदार कुटुंबियाच्या घरी सर्वजण शांत बसलेले आहेत. कोणीच कोणाशी काहीच बोलत नाहीये. प्रिया हे सगळं पाहते आणि म्हणते की यांना काय झालंय, सुटकी चेहरा करून बसलेले आहेत. असलं बोर कुटुंब ना मी कुठंसुद्धा आयुष्यात बघितलेलं नव्हतं. पण आता यांना हसवण्यासाठी मलाच काहीतरी प्रयत्न करावा लागेल. यांना बोलतं करण्यासाठी काय करता येईल बरं? असा विचार ती मनातून करते आणि सर्वांना म्हणते, "ठीक आहे, जाऊ द्या. आता मीच गाढव झाले." बाकीच्या सर्व सदस्यांना कळत नाही नक्की ही असं का बोलत आहे. ती सर्वांना म्हणते, "मान्य केलं ना आता मी गाढव आहे." तेव्हा सर्वजण म्हणतात, "तू गाढव?" कल्पना म्हणते, "अगं पण इथं गाढवाचा काय संबंध आहे?" ते म्हणते, "आहे ना. जो अगोदर बोलेल तोच गाढव होईल. हाच खेळ आपण खेळतोय ना." तेव्हा कल्पना म्हणते, "अगं कसला खेळ? आपण कोणताच खेळ खेळत नाहीये." तेव्हा अश्विनी म्हणतो, "अगं आई, ती जोक करतेय. आपण कोणच बोलत नाहीये. किती वेळ झालं आपण इथं शांत बसलेलो आहोत. किती वेळ झालं आपण बोललो नाही, हसलो नाही. आपण हसलं पाहिजे असं तिला वाटतंय ना, म्हणून तिने मुद्दाम तो जोक केलेला आहे." तेव्हा प्रिया म्हणते, "हा जोक आहे. आता हे सुद्धा सांगण्याची गरज आहे का? आपण सगळ्यांनी शांतपणे बोललं पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि हसत खेळत राहिलं पाहिजे. ती तिकडे सायली निवांत राहिलेली असणार आहे. ती हसत खेळत असणार आहे. आपण मात्र सुटकी चेहरा करून इथं बसलेलो आहोत. ही गोष्ट मला काही पटत नाही." असं ती सर्वांना बोलत असते. इकडे अर्जुन वाट पाहतोय ती म्हणजे चैतन्याची. चैतन्य अजून कसं काय आला नाही. आज मधुभाऊंची केस आहे. आपल्याला कोर्टात लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. फक्त मधुभाऊच नव्हे तर सायली पण तिथे येणार आहे असा तो मनातून विचार करत असतो आणि तेवढ्यात धावत पळत चैतन्य तेथे पोहोचलेला असतो. चैतन्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असतं. अर्जुन मात्र सिरियस झालेला असतो आणि तो त्याला म्हणतो, "अरे तू काय विसरलायस का? आज काय आहे माहिती आहे ना तुला? आज मधुभाऊंची केस आहे. सायली देखील तिथं येणार आहे. आपल्याला लवकरात लवकर कोर्टात जायला पाहिजे." "कुठे गेला होतास तू?" तेव्हा चैतन्याच्या डोक्यात येत असतं, की आपण सायलीकडे गेले असं त्याला बोलावं, पण तो मात्र म्हणतो, "अरे एक महत्त्वाचं काम होतं ना, तिकडे गेलेलो होतो." अर्जुन म्हणतो, "तुला समजतंय का? मधुभाऊंच्या केसपेक्षा आता कोणतंच काम महत्त्वाचं नाहीये आणि सायलीसुद्धा तिथे येणार आहे. मला तिला भेटायचं आहे, तिला बघायचं आहे." तेव्हा चैतन्य म्हणतो, "अगदी बरोबर. पण एक लक्षात ठेव, सायलीला भेटताना मात्र मधुभाऊंना खुश ठेवणं गरजेचं आहे." अर्जुन म्हणतो, "तू काय बोलतोयस? तुला कळतंय का?" चैतन्य म्हणतो, "अगदी बरोबर आहे. तुमच्या प्रेमामध्ये व्हिलन आहेत ते म्हणजे तिचे वडील म्हणजेच मधुभाऊ. पण मधुभाऊंना मात्र खुश केल्याशिवाय तू सायलीला जिंकू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेव. तुमच्या या कहाणीमधला व्हिलन आहे ना, त्याला तू असं काही म्हणव, की त्याने त्याच्या हातातली तलवार टाकून दिली पाहिजे आणि तुमच्या दोघांना देखील त्याने आशीर्वाद दिला पाहिजे." अर्जुन म्हणतो, "अरे चैतन्य तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? असं होणं शक्य आहे का? ते आमच्या दोघांच्या प्रेमाला कशी मान्यता देतील?" चैतन्य म्हणतो, "हेच तर तुझं चॅलेंज आहे. मधुभाऊंना तू मनवायचं आहे आणि लक्षात ठेव जोपर्यंत तू मधुभाऊंना मनवत नाहीस, तोपर्यंत सायली मात्र तुझ्यावर प्रेम असलं तरी व्यक्त करणार नाही. त्यामुळं अगोदर मधुभाऊंवर तुझं इम्प्रेशन चांगलं पडणं गरजेचं आहे." तेव्हा अर्जुन देखील ठरवतो, की अगदी बरोबर आहे. आता आपलं मिशन असणार आहे ते म्हणजे मधुभाऊंना मनवणे. एकदा का मधुभाऊंना आपण मनवलं तर सायली देखील माझ्या प्रेमाला हो म्हणतील असं तो बोलत असतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता कुसुम आणि चैतन्य भेटलेले असतात आणि कुसुमने चैतन्याच्या हातात एक चावी दिलेली आहे आणि ती सांगते, की आज सायली आलेली नाहीये. कारण मधुभाऊने तिला घरामध्ये कोंडून ठेवलेलं आहे. ही चावी आहे घराची, की ज्यामध्ये मधुभाऊने सायलीला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ही चावी तू अर्जुनला दे आणि त्याला सांग, की तिला भेट म्हणून. हे ऐकल्यावर चैतन्याला तर खूपच आनंद होतो. कारण आता सायली आणि अर्जुन यांना निवांतपणे बोलण्यासाठी वेळ मिळणार आहे. तो धावत पळत लगेच अर्जुनकडे जातो आणि म्हणतो, "ही चावी घे." अर्जुन म्हणतो, "आता ही कसली चावी आहे?" तो म्हणतो, "ही चावी अतिशय महत्त्वाची आहे. ही मधुभाऊंच्या घराची चावी आहे. मधुभाऊने सायलीला त्यांच्या घरामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे
आणि तू आत्ताच्या आत्ता तिथं जाणं गरजेचं आहे. दरवाजा उघड आणि त्यांच्याकडे जा आणि तुझ्या मनातल्या ज्या काय भावना असतील त्या व्यक्त कर आणि लक्षात ठेव, यासारखी सुवर्णसंधी तुला परत कधीसुद्धा मिळणार नाहीये. त्यामुळं आता ही सुवर्णसंधी आहे असं समजून तू तिथे जा. सायली मात्र घरामध्ये रडत बसलेली असते. सायलीने अर्जुनची डायरी काढलेली आहे आणि डायरी काढून ती विचार करत बसलेली आहे. अर्जुनचाच विचार ती करत बसलेली आहे आणि आता अर्जुनच्या हातामध्ये त्याच्या प्रेमाच्या कुलपाची चावी लागलेली आहे. आता जर का अर्जुन ही चावी घेऊन गेला आणि जर का त्याने ते कुलूप उघडलं, तर अर्जुन आणि सायली यांच्या प्रेमाचं कुलूप उघडलं जाणार आहे आणि पुन्हा एकदा ते एकमेकाच्या जवळ येणार आहेत. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.